कोल्हापूर लोकसभेचं वातावरण आता तापू लागलंय। महाविकास आघाडीकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचं नाव जवळपास निश्चित होण्याचे संकेत आहेत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच आज खासदार संजय मंडलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला। मात्र यावेळी त्यांनी शाहू महाराजांच्या उमेदवारीवरून शरद पवार यांच्यावर निशाणा साधला। शरद पवार हे देशाचे मोठे नेते आहेत। त्या काळात पवारांच्या विरोधात सदाशिवराव मंडलिक होते। श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना लोकसभा निवडणुकीला उभं करण्याचं षडयंत्र हे शरद पवार यांचंच असल्याची टीका त्यांनी केली। शाहू महाराज यांची निवडणुकीची इच्छा होती का नाही हे मला माहीत नाही, मात्र पवार यांना जुना कोणता तरी राग काढायचा असेल का याबाबतची कल्पना नाही। जर रागच काढायचा असेल तर जनता जागा दाखवून देईल, अशा शब्दात खासदार संजय मंडलिक यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय। शरद पवार साहेब देशाचे मोठे नेते आहेत, आम्ही त्यांना नेहमीच मानतो, पण ते नेते आहेत आणि त्यांच्या विरोधात त्या काळामध्ये मंडलिक साहेब होते, तेवढा मोठा मी काही नाही आणि ते आले तर निश्चितपणानं स्वागत आहे, कारण हे सगळं शाहू महाराजांना निवडणुकीला उभारायचं षडयंत्र त्यांचंच आहे। मग शाहू महाराजांची इच्छा होती का नाही मला माहिती नाही, पण पवार साहेबांना कदाचित जुना राग कुठला काढायचा असेल, आज काय म्हणून त्यांना उभा केले मला माहिती नाही, आणि जर तसा त्यांना रागच काढायचा असेल तर जनतासुद्धा त्याची वाट बघायला लागली। महायुतीच्या उमेदवाराबाबत कोल्हापुरात अजूनही संभ्रम आहे। त्यावर बोलताना खासदार मंडलिक यांनी युतीमधील प्रत्येक पक्षाला वाटतं की माझ्या विचाराचा माणूस या शाहूंच्या भूमीतून निवडून यावा, असं त्यांनी सांगितलं। जर उमेदवारीवरून वावड्या उठल्या तरी मी गैर समजत नाही। निवडणुकीच्या काळात हे होतच असल्याचं विधान त्यांनी केलं। तर लोकसभा उमेदवारीवरून खासदार श्रीकांत शिंदे यांचा मला फोन आला होता, तुम्ही अस्वस्थ आहात काय, अशी विचारणाही त्यांनी केल्याचं खासदार मंडलिक यांनी सांगितलं। निश्चितपणाने येणार आहे। आपल्या माध्यमांच्या बातम्या बघून कालच मला रात्री आमचे श्रीकांत शिंदे खासदारांचा फोन आला होता, तुम्ही अस्वस्थ झालाय काय कार्यकर्ते, असं मला त्यांनी विचारलं। आणि उमेदवारी निश्चित असताना ते म्हणजे संयमानं सगळे कार्यकर्ते बोलले, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, कारण कोणी निवडणुकीला उभारायचं अमुक अपक्ष उभारायचं अशी कुठली भाषा केली नाही। त्यामुळे तुमचा सगळ्या कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स चांगला आहे आणि तोच कॉन्फिडन्स ठेवा, निश्चितपणानं 2 दिवसामध्ये तुमची उमेदवारी जाहीर होईल असं ते म्हणाले। दरम्यान निवडणुकीची तयारी म्हणून माझ्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी मेळावा घेतलाय। माझ्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर कार्यकर्ते कामाला लागतील। माझी उमेदवारी अद्याप घोषित नसल्यामुळे मी त्या मेळाव्याला उपस्थित नव्हतो, असंही खासदार मंडलिक यांनी सांगितलं।